छत्रपती हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायास वंदन करून मावळ प्रांतातील आणि महाराष्ट्रातून जमलेल्या माझा मर्द मराठा मावळ्यांना माझा मानाचा जय शिवराय. सगळे खाली बसा रे. याला खाली बसेल. बस खाले. बॅरिकेडच्या पाठीमागचे सगळे आपले मराठ्यांचे बांधव खाली बसा. बसा खाली. बॅरिकेडच्या आत कोणी येऊ नका. लवकर बसा. 5-10 मिनिटात उरकायचं सगळं. आपल्याला मुंबईला जायचंय का नाही? मग बसा खाली. हे पुढचे बॅरिकेड जवळच्या खाली बसा. मात्र माता मावल्याला दिसत नाही. माता मावल्या जवळच्या खाली बसा आणि बॅरिकेडवरून उडे हाणू नका. ठीक आहे. आजचा आपला हा लोणावळा आणि मावळ प्रांतातील आपला रात्रीचा मुक्कामाचा इथला वेळ होता. शांत चित्ता नाही का? महत्वाचा विषय सांगायला आलोय. अगोदर महत्वाच्या विषयावर अगोदर चर्चा होणं गरजेचं आहे म्हणून तुमच्याकडे आलोय. जेवण नंतर करू म्हणलं. जेवण वाढलं होतं म्हणलं जेवण नंतर करू. आधी माझ्या जातीला मला बोलून येऊ द्या. तुमच्या चौघामुळेच गोंधळ व्हायला यार. मागचे लोक फक्त तुमच्यामुळे आढळत नाही. सगळं शांत मैदान भरलंय. नजर पुरवणा इतके लोक बसले. तुम्ही 4 जणांनी नुसता आडा लावला. येऊ द्या त्यांना पुढे विचारलं तेवढं 4 जणांना जाऊ द्या. येऊ द्या त्यांना पुढे येऊ दे. घ्या त्यांना बॅरिकेडच्या हातून सगळं. तेवढ्यामुळं काय आलं एवढ्या मोठा गोंधळ. बाकीचे शांत बसले तुमचे. चल चल पटपट आता तुम्ही 4 जण चल या पुढं. नाही तर बस काय जागा. तुमच्यामुळे मागच्या लोक आरडायले. कळतंय का तुम्हाला काय? या समोर या. त्यार काढून त्यांना चौघाला पुढं. त्या चौघाला तुमच्या पाठीमागच्या त्या काढून इकडे पुढे. हा बस करा आता. जागर खाली बसा आता. खाली बसा खाली. आता ज्यांना ऐकू येईल ना त्यांनी गपचे बायका. ज्यांना जागा नाहीत नसू द्या. आहे त्या जागेवर शांत हो मला. जागा नाही म्हणून पुढे यायचा प्रयत्न आता करू नका. आपले शिस्त ठरलेले ते मोडायचे नाही. आपल्याला काठ्यावर जरी उभा राहायची वेळ आली आणि जाळात जरी उभा करायची वेळ आली तरी जातीसाठी राहायचं आहे. मागे यायचं आणि पुढे यायचं. आपण अजिबात बहाणेबाजी कोणी करायची नाही. सगळ्यांनी एका जागेवर शांत राहायचं. जे आपले नियम आणि आचारसंहिता ठरली त्याच्या बाहेर कोणी नाही राहायचं. मी सुद्धा नाही. आपल्याला आता मुंबईकडे जायचं. आपला शेवटचा एक मुक्काम राहिला वाशीचा. वाशीपासून आपण मुंबईपर्यंत पायी जाऊन आमरण उपोषण सुरू करणार आहेत. माझ्यासह माझा मराठा समाज शांततेत आमरण उपोषण करणाऱ्याने तो आम्हाला कायद्यानं संविधानानं अधिकार दिलाय. आम्ही शांततेत आंदोलन करायला चाललोय कारण आमच्या लेकरांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. ते आरक्षण मागण्यासाठी आम्ही मुंबईला चाललोय. माझी मराठा समाजाला विनंती आहे. आपण आतापर्यंत शांत आलात. दिलेल्या शब्दाला माझा मराठा समाज जागलाय. एकाही पोरानं कुठेही कोणतीही गडबड होऊ दिली नाही आणि केली पण नाही.
आपण शांत आहेत, दिलेला शब्द पाळतो. हे राज्याला पुन्हा एकदा माझ्या मराठा मायबाप समाजाने सिद्ध करून दाखवलं. आणि मुंबई सुद्धा आम्ही शांततेत जाणार, शांततेत बसणार, कुठंही गडबड होणार नाही. पण आरक्षण घेतल्याशिवाय हटणार नाही ना उठणार सुद्धा नाही. या भूमिकेवर आम्ही कालही ठाम होतो, आजही ठाम येत आणि उद्याही ठाम राहणार. एकाही पोराकडून आणि माझ्या मराठा समाजाकडून कुठलीच गडबड होणार नाही याची खात्री मी सरकारला दिलेली. आणि माझ्या समाजानं मला एकदा शब्द दिला तर माझा समाज या शब्दापासून हटत नाही. आणि मीही समाजाला शब्द दिला तर समाजालाही माहिती आहे मीही समाजाचा शब्द म्हणून काहीच करत नाही. आजपासून आपले लोक वाढायला सुरुवात होणार आहे हे आपल्याला सगळ्यालाच माहिती. 26 तारखेला महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज हा आपल्या मुंबईकडे येणार आहे. महाराष्ट्र आमचा, मुंबई आमची, जनता सुद्धा आमची. तिथल्या लोकांना त्रास होणार नाही याची खबरदारी आपल्याला घ्यायची आहे. वाहन चालवताना आपल्याला आणि दुसऱ्याला इजा नाही झाली पाहिजे याची काळजी घ्यायची. तिसरा मुद्दा, हातावर नका करू. ते काय होतं ते काय शिष्टमंडळ थोडं झालं इमानात. ते हे सोडत वाटतं ते पंखे. हे कोणत्या गावात येते. आपला तिसरा मुद्दा आहे स्वतः आपल्याला स्वयंसेवक बनायचं. आता उद्यापासून, आत्ता बनला असताल नसताल बनणार मला नाही माहित. आज तुमच्यावर जबाबदारी वाढली. सगळ्यांनी स्वयंसेवक म्हणून काम करायचं. मी तुम्हाला सांगितलं होतं आपली आज बैठक सुरुवात झाली. निरोप आलतात तुम्हाला आपल्याला बैठक घ्यायची म्हणून. नाही कोण नाही म्हणलं. कळालं होतं ना. आता कसं काय कळालं म्हणलं. अशी एक बी गाडी नाही की त्या गाडीला सांगितलं नाही आपली आज बैठक आहे म्हणून 10 वाजता. सगळ्या गाड्याला सांगितलेलं ग्राउंडवर बैठक आहे म्हणून. आणि मी सगळ्याला चालता विचारतो राव, प्रत्यक्ष भेट व्हायना तर जेवले का जेवले का विचारतो का नाही. मी लांबून का होणं काळजी घेतो. लांबून म्हणजे असं तुमच्याकडे यावं तर मला चेंगरी ते. मी बारीक मला लुटून दिलं मी खाली पडत. त्याच्यामुळे मी मला भेटणं व्हायना तुमच्याकडे. एक दिवस आमचं ठरलं म्हणलं जिथं गाड्या लागल्या असल्या तिथं जाऊ आपण. तिथं गेलो तर सगळे पोरं झोपले म्हणलं. मी आल्याला कळलं ना सगळे उठते ना झोपू द्यायला. आमचं पण लक्ष आहे, तुमचं सुद्धा माझ्यावर आहे. फक्त आपला मायबाप समाज एकत्र आला. काल तर इतका एकत्र आला बाबा बाबा. डांबरीत नाही दिसली बा आम्हाला. आमचा ड्रायव्हर म्हणतो पट्टाच दिसना पांढरा मला कुठची. इतके पुण्याचे जिल्ह्यातले मराठी हे कुठले माया उभ्या जिंदगीत मी नाही बघितले. ज्या रस्त्यावर आपण चाललो त्या रस्त्यावर अख्खा मराठा समाज आशीर्वाद द्यायला आणि पाठिंबा द्यायला यायला लागला. मी 5ला मला अचानक झोप लागली हो गाडीतली गाडी. माझ्या माय माऊलीन झोपेतच ओवळ मला. काय मग डोळे झाका लागले. कालची झोप नाही वाघोलीची ती 6:30 सभा संपली पाठव. इथं 7:15 आलो सकाळी. आणि झोपायचं का 48 घंटे झाली झोपत नाही ना. अचानक झोप लागली म्हणून उशीर झाला बरं का. आता आज झोपलो 7:15 वाजता गेलो असंच कुणाच्या घरात नेऊन टाकलं माहित नाही. आणि माझा चालू भारी घर होतं राव. मी सकाळी उठल्यावर बघितलं म्हणलं हे कुठं आणून टाकलं तुम्ही मला. गादी मी तुमच्या झोपतो का नाही. गाद्या गुद्यावरच आहे का मी. पण ते मला शरीर साथ देणार आहो. मला अंग दुखत
वाता आल्यासारखं होतं पाहिजे. त्याच्यामुळे मला गाऱ्यात झोपून जमाना. आता पहिल्यांदा थोडी उदी ती ताकद होती तेव्हा गाऱ्यातच झोपत होतो. आणि आता झोपलं वाकूनच जातो. त्याच्यामुळे खोलीत झोपतो, नाही तर मी खोली फेली झोपत नाही. हे तुम्हाला इथून मागचे अनुभव आहे. तुमच्यावर तिसरी जबाबदारी आहे, तुम्हाला स्वयंसेवक म्हणून बनायचं, आजूबाजूला लक्ष ठेवायचं. तुमच्यावर चौथी जबाबदारी आहे, आपल्या रॅलीत, आपल्या आंदोलनात कोणी जाळपोळ उद्रेक करायचा प्रयत्न करतोय का याच्यावर बारकाईने लक्ष ठेवायचं. त्याला पळून द्यायचं नाही. परत म्हणायचं काम नको, करून पळून गेला. जाग्यावर सगळ्यांना धरायचा, त्याला बोट लावायचं आणि पोलिसांच्या गाडीत घुसलून टाकायचा. मग तो कोणाचा असो, आपला असो ना त्या कोणाचा असो. आपल्या माता मावल्या प्रचंड संख्येनं मुंबईला येणाऱ्या 26 तारखेला. सहावा मुद्दा ते होय की तुमच्यावर त्यांना संरक्षणाची जबाबदारी तुमच्यावर आहे. आपल्या सातवा मुद्दा, आपले वाहन जिथे लावले तिथेच आपल्याला सगळ्याला आराम करायचा आहे. जातीसाठी किती थंडी वाजली, कितीही त्रास झाला तरी जागा सोडायची नाही. म्हणजे आपल्या गाड्याचं सुद्धा संरक्षण आपण करणार आहे. पुढचा मुद्दा, तुम्हाला जर कोणी त्रास दिला तुम्ही त्याला त्रास देऊ नका. माझ्यापर्यंत मेसेज तो पोहोचा, मग मी त्याला दाखवतो. सरकारकडून काही तुमच्यावरती दडपण आणण्याचा प्रयत्न केला तर त्याला उत्तर तुम्ही देऊ नका. त्यांनी तुम्हाला काठीनं बाजूला लोटलं तर ते मला येऊन सांगा त्यांनी लोटलंय. अगोदर तुम्ही मला विचारल्याशिवाय कोणती ऍक्शन घेऊ नका. त्याच्यानंतरचा मुद्दा, विघ्न संतोषी आजूबाजूला दिसतेत का? आपल्या नावाखाली त्याचा काही राजकारण साधायचा प्रयत्न करतोय का? याच्यावर लक्ष ठेवा. इथं आपल्या लेकराच्या हितासाठी आपण आलोय. तेव्हा त्याचे राजकीय पोळी भागवण्यासाठी येऊन काही काडी लावण्याचा प्रयत्न करत असला तर तो कोणताही किती मोठा असो, मला त्याचं नाव सांगा, मी त्याला पोलिसाच्या गाडीत उचलून टाकतो. आपल्याला सगळ्या बाजूला शांततेत सावध राहायचंय. मला मराठा समाजाने शब्द दिलाय, मराठा समाज कधीच बदलणार नाही याची मला खात्री आहे. मुंबईत शांततेत आंदोलन करायचंय. एका जागेवर शांत बसून राहायचंय, जेवायचं, खायचं आणि झोपायचं. मान्य का? सगळ्यांनी हातवर करून सगळा शांततेत. आणि आता मला नुसतं एखाद्याने म्हणून द्या, सरकारच्या तिथं आल्यावर काही घडत असतं राव असं मला माहिती. आता नुसतं ही म्हणत होतं तरी तुझं ठेवून एखादी माया समाजाने शब्द दिलाय मला दुसऱ्यांदा. मला माहिती आहे माझी जात काहीच करीत. उलट मला याने बेजार केलंय. ते म्हणतात कवर म्हणता का तुम्ही शांत, दम निघा नाही त्यांना. ते म्हणतात आता तुमच्यामुळे गार आहेत गड्या, लय जणांचं ऐकून घेतलंय आम्ही, नाही तर हे लयच वस्तात दिसते मला बोलण्यावर वाटतं. पण शांत राहायचं. शांततेची होतात एवढी ताकद आहे माय बापा. मुलगा म्हणून तुम्हाला सांगतो, तुला आरक्षण भेटलं काय? तुलाच म्हणतोय आरक्षण भेटलं? थांब ना, आम्ही काय बोलत होतो इकडे, काय बसले ते 7-10 लाख लोक कशाला बसले तिथं? आपल्याला आरक्षण पाहिजे आणि हे शांततेचं युद्ध आहे. 70 वर्ष आरक्षण निर्णयाच्या प्रक्रियेत येत नव्हतं. या शांततेच्या आंदोलनानं आरक्षण शेवटच्या टप्प्यात आणून ठेवलंय. आतापर्यंत 54 लाख मराठ्यांना आरक्षण मिळालं. आपली मागणी 54 लाख मराठ्यांना तात्काळ प्रमाणपत्र द्या, त्याच्या परिवाराला तात्काळ द्या आणि सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश करा. गंग होता ते सगळे सोयर असं आपण त्यांच्याकडे मांडलेलं आहे. आणि छोट्या मोठ्या 2-4 आहेत. पण मेन याच्यातच माझं मराठ्यांचं भविष्य. आणि आरक्षण कुणबी प्रमाणपत्र म्हणजे ओबीसीतूनच. आणि आरक्षण मराठ्याला ओबीसीतूनच पाहिजे. कोणती कोण आम्हाला नको.
त्यामुळे हे शांततेत आंदोलन करायचं. पुऱ्या भारत देशानं आणि जगानं बघितलं पाहिजे. मराठे एक अशी जात आहे ज्या ज्या वेळेस लढली त्या त्यावेळेस इतिहास घडवला. आणि आता हे दुसऱ्यांदा मराठा समाज करोडोच्या संख्येनं मुंबईत एकत्र आला, शांततेत आला आणि शांततेत आरक्षण घेऊन वापस गेला. हा दुसरा इतिहास घडला पाहिजे. तुम्हाला कसंही आंदोलन केलं तरी तुम्हाला आरक्षण पाहिजे. काय ड्रोन कॅमेरा पडला हो दादा, इथं जागा नाही उभं राहायला मला. पण तू माझ्या भाईमध्ये पाणी टाका, पाणी टाका. बाकीचे बाहेर आहे, बाकीचे आहे ना बाहेर. बाकीचे बाहेर आहे. झालं का? वा वा. याला म्हणतात मराठीचे पोरं सगळे भिड एका मिनिटात कार्यक्रम संपून टाकला. गाडीतली गादी पेटली होती, दोघा ठिकाणी पाणी ओतलं, ओढवून काढली. बाकीचे नुसते त्याच्यावर बसले की ते इजून गेलं. एका एकाने एक एक पाय ठेवला, 200 पोरांनी त्याच्यावर पाय ठेवलं, ते इजून गेला. आपण मराठ्यांपुढे आग सुद्धा चलत नाही. इथून पाठीमागे लढाईचा इतिहास झाला. आता शांततेचा इतिहास मराठा एकदा घडवू लागा आणि तो घडवायचा आपल्याला. मराठ्यांच्या अंगात 2-3 विचाराची लढाई आहे, हे एकदा या जगाला कळू द्या. लढून सुद्धा मराठा जिंकतो आणि शांततेत जरी बसला तरीही मराठा जिंकतो. हे पुन्हा एकदा सिद्ध करायचंय. आता या सगळ्या बारीक सारीक गोष्टीकडे लक्ष असू द्या. रस्त्यानं ट्रॅफिक करायला सुद्धा आपले पोरं गाडीतून उतरून मदत करत जा. गाड्या आता पुन्हा एका मागे एक घ्या, पुढे घेऊन पळापळी करू नका. सगळ्यांनी वाशीतच थांबायचंय. अरे पण आधी जाऊन थांबू नका ना, एका मग एक थांबा ना. मग रती कोणीच नाही राहिलं. आपण इकडं गेलो नव्हतं पुढं तसं मागं नाही म्हणत मी. गाड्या तुम्ही तर हलत मला पक्क माहिती. आणि मी बी नमुना असा आहे, मी तुम्हाला सोडित नाही मोरूस तर आता. आणि कोण कोण मराठ्याच्या वाटा जात आहे ते बी मला इथून पुढे बघायचंय. त्याच्यात धमकच नाही राहिली पाहिजे मराठ्याच्या विरोधात जायची. यांच्या वळवळ्याच बंद करतो. फक्त एकदा आरक्षण मला शांततेत घेऊ लागा. आणि त्याचं नाव ना घेऊ मोठं व्हायला लागलं, ते कामातून गेलेले. आता फक्त एकजुटीनं मला साथ द्या. आपल्याला एवढ्या वेळेस हे शांततेत आरक्षण आणून द्यायचंय. तिथून पुढे सुद्धा खूप प्रश्न आहेत आपल्या समाजाचे. खूप महासंकट निर्माण होतील एवढ्याले प्रश्न आहेत आपल्या समाजापुढे. अशीच एकजूट ठेवली ते सुद्धा पायाखाली मुरगळते मराठी. ते संकट सुद्धा चालता चालता एकजूट असू द्या. शब्द मोडू नका. मी तुमचा मोडणार नाही, आतापर्यंत नाही मोडला. शेवटचा शब्द सांगतो, शेवटच्या माणसाला आरक्षण मिळाल्याशिवाय आंदोलन बंद होणार नाही. आंतरवालीतलं आंदोलन आजही सुरू आहे. साखळी उपोषणवाले साखळी उपोषण करतायत आणि रोज संध्याकाळी महाराज मंडळींचं कीर्तन आहे. महाराज मंडळी पहिल्यांदा वेगळंच भाषण करीत होते कीर्तन. आता सगळं मुंबईच सांगत आहे. ते बी डायरेक्ट महाराज मंडळीला माझी विनंती, या लोणावळा या मावळ प्रांतात तुम्ही समाज प्रबोधन करताय. या आंदोलनाला आपण प्रचंड ताकद दिलेली, याची जाणीव मराठ्यांना. तुम्हाला मधल्या काळात काही त्रास झाला काही महाराज मंडळीला, हे सुद्धा आम्हाला माहिती. आम्ही तुमच्या बाजूने बोललो नाही, कारण आरक्षण घ्यायचं. तुम्हाला त्रास दिलेला आमच्या पक्का ध्यानात. एकदा आरक्षण मिळू द्या, त्यांचा हिशोब आम्ही पुरा करणार.
तुम्ही फक्त मागं हटू नका. या मराठ्यांच्या लेकराशी पाठीशी महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज जनजागृतीसाठी पुन्हा सज्ज व्हा आणि यांच्या पाठीशी उभा राहा. तुम्हाला दिलेले जे त्रासाचे सगळ्यांना माहिती. फक्त या आंदोलनात आपल्याला वेगळं वळण लावायचं नव्हतं म्हणून त्यांचं ऐकून घेतलेलं आहे. मी सुद्धा अपमान पचवलेला माझ्यावर झालेला सुद्धा सगळे हिशोब होणार. पण मराठ्यांना एकदा आरक्षण मिळालं. आजूबाजूला लक्ष असू द्या. पुन्हा एकदा सांगतोय, आजूबाजूला लक्ष असू द्या. स्वयंसेवक बना. रस्त्यात उतरून एकमेकाला गाड्या काढू लागा. कोणाची बंद पडली त्याला मदत करू लागा. 2-3 गाड्या तिथंच थांबत जा. पाठीमागून 10 घंटे लेट आलं तरी चालतंय. सगळे मुंबईकडे जाणार आहे. एकट्याला वाऱ्यावर सोडायचं नाही. एकमेकाला कोणी आलं काही दुखापत झाली तर अँब्युलन्सला रस्ता ताबडतोब देत जा. त्याला गाडीत टाकत जा. ओळखीचा नसला तर त्याच्या सोबत तुम्ही त्याचा घरचा म्हणून जात जा. कोणाला जेवायला नसेल तर आपण शिल्लक घेतला डबा त्याला द्या. कोणाकडे पाणी नसेल तर दोघं एका बाटलीतला अर्धा पे आपण मदत करा. एकमेकाशी सावध भूमिकेने राहा. आणि सगळ्यात मोठं आपल्या समोरचं चॅलेंज आहे. आपण या ठिकाणावर बसलो. हे ठिकाण आपलं आंदोलन समजा. फक्त हे एवढंच ठिकाण. आपल्या ठिकाणापासून 10 फुटावर किंवा 10 मीटरवर जरी कुठं दगड हल्ला, कुठं जाळपोळ झाली, ती उद्योगून तुम्ही तुमचं सरकार बघा माहिती. आम्हाला नाही माहिती. आमच्या एरियात आम्ही बघतो आणि आपल्या एरियात वळवळ करायला लागलं का पेंट्रीलाच धरून खाली बसायचं. जाग्यावर हलवूनच द्यायचा नाही. आणि आपला असलं तरी गाडी उचलून फेकायचा पोलीस बांधवाचा. सगळी जबाबदारी आपल्याला सांभाळायची. आपली फक्त. बाकीच्यांचा आपण काय ठेका नाही घातला. ते बाकीच्या कोण आहे ते तिकडे बघ म्हणायचं. आपल्यापासून लांब झालेला आपला आणि त्याचा काही संबंध नाही. त्याच्यावर कारवाई करा, नाही त्याला उलट लटका, नाही तर त्याला तिकडे कुठं एका नदीत नेऊन सोडून द्या. आम्हाला काय देणं घेणं त्याचं. प्रश्न आमचा आमच्या एरिया पुरता आहे. जिथं आमचे आंदोलक बसलेले तेवढाच. मग आमचा आंदोलक गाडी पशी बसलेला आहे. ते गाडीचे पुरतात. त्याच्या पलीकडच्या गाडीच्या दुसऱ्या गाडीचा आमचा त्याचा काही संबंध नाही. इतके जागरूक राहा. कुठं काय वाटलं पळत जाऊन पोलिसांना सांगा. पोलीस बांधवांना सांगा की या ठिकाणी असं व्हायला तुम्ही बघा. आपली जबाबदारी संपली. आणि आता सगळ्यांनी शांततेत एकामागे एक गाड्या लावायच्या. शांततेत. आत्ता म्हणजे 1 घंट्यापूर्वी मी उठायच्या आधी सरकारचं शिष्टमंडळ आलंय चर्चेला. 2 एक नाही, जुनं नवं गेलं मग घरी पहिल्या धडकीतच. त्याचं मग जुळत नाही. आता जुनं आहे ते आलंय. तुम्हाला एवढंच सांगायला आलोय फक्त इथपर्यंत. जेवायला वाढलं होतं सगळ्याला माहिती. मीडियाच्या बांधवाला सुद्धा माहिती. ते सुद्धा आत होते. म्हणलं मी अगोदर माझ्या समाजाला सांगून येतो. शिष्टमंडळाला चर्चा करतो. तोवर गाड्याचे तोंड मुंबईकडे करून ठेव. त्यांचं आपलं पटलं तर पुढं. आपल्याला मुंबईत गेलं तरी आरक्षण पाहिजे. इथं दिलं तरी आरक्षण पाहिजे. त्यांनी बीडला दिलं तरी पाहिजे. गेवराला दिलं तरी पाहिजे. त्यांनी संभाजीनगरला दिलं तरी पाहिजे. त्यांनी लोणावळ्यात देऊन दे, पनवेलमध्ये देऊन दे, वाशीत देऊन दे, कुठं दे. तू म्हणला पुलावर उभा राहून देतो तरी पाहिजे. कुठं राहायचं आम्हाला पाहिजे आरक्षण. आता ते काय म्हणते ते मी ऐकलं नाही. मी आता त्यांच्याशी चर्चा करतो. तवर तुम्ही सगळ्या गाड्याचे तोंड मुंबईकडे करून पुणे. तवर मी चर्चा करतो. भाकर बी खातो. तुम्ही भाकरी खा. मुंबई जवळ आली. इथून मला दिसते आता ती. आता आपण गेले तर जमा तिच्यात. आपले मायबाप आणखी मागून यायचे. आपल्यालाच पुरत नाही 120-30 किलोमीटर. इतकी उभं राहायला जागा पुरत नाही आपल्याला. इतके मागून निघाले जातात. त्यांची चर्चा काय. त्यांनी काय मसुदा आणलाय. त्याच्यात माझ्या मराठ्यांचं हित काय. आरक्षणाचा त्याच्यामध्ये विषय काय. आपली मागणी कोणची. त्यांनी काय आणलंय हे सगळं बघतो. चर्चा करतो. तवर तुम्ही जेवण करा. गाड्या एका लाईनीत लावून मुंबईकडे तोंड करूनच ठेवा.
आणि त्यांच्याशी काय चर्चा झाली पुन्हा एकदा तुमच्या समोर आणि मीडियाच्या बांधवासमोर महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सांगतो, तुम्हाला विचारल्याशिवाय कोणताच निर्णय होणार नाही. त्यामुळे इकडं कुणी काही अफवा सोडली, गैरसमज सोडला, त्याला म्हणे तू घरी जाय माघारी. एवढा विश्वास एकमेकावरती ठेवायचा. मी तुम्हाला विचारल्याशिवाय आयुष्यभर काही करणार नाही. आणि मला करायचंय काय अंधारात करून? अंधारात केलं तरी आरक्षण पाहिजे, उजाडात केलं तरी आरक्षणच पाहिजे. आणि अंधारात समजा बोललो तरी तुम्हाला विचारल्याशिवाय मी त्याला हा म्हणत नाही. म्हणजे मालक शेवटपर्यंत मालक समाज आणि समाजच व्हायचा आहे. आता सर्वांनी आपण आपल्या गाड्या शांततेत लावून ठेवा. 1-2 घंटे त्यांची चर्चा करतो. वाशी एकदम जवळ आहे, दणक्यात आपण जाऊ सगळे. दमाद आत्ता पेतील काळजीच व्हायला मला पाय ताठ लागले म्हणजे गाऱ्यांना. गारा बेकार आहे रे बाबा तुमच्या तिकडचा. बाय 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 भयाने मग टंगडच उचला रात्री एक गारात लय बेकार. माझ्या ताकदच नाही राहिली खरं सांगतो. मग शरीरच मला साथ द्यायला आता. नाही पाहिलं लय नाही बरोबर तुम्ही डोंगर पळत चढलो असतो. पण आता मला पायच उचलत नाही. सकाळी बुटच पायात जाय नाही. तुम्ही कोणाला विचार इतके पाय सुजत मग ते बुटात पायच बसणार. तेवढी ताकद असते. मला अवघड केलं असतं बा. चला सगळ्यांना जय शिवराय. गाड्या ओढून ठेवा. मी चर्चा करतो. तुम्ही त्यावर जेवण निवांत करा. पोटभर खात जा. आरक्षण घ्यायचंय त्याच्याशिवाय माघारी नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.